नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी आलेले आहे कोथिंबीरच्या शेतामध्ये। भरपूर अशी आपण कोथिंबीर लावलेली होती आणि आता माणसं पण आलेले आहेत कोथिंबीर उपटायला। आपण कोथिंबीर दिलेली आहे, हिरवीगार अशी दिसते, सगळ्या शेतामध्ये हिरवगार दिसतंय। भरपूर अशी कोथिंबीर घेऊ आपण अगोदर। कोथिंबीर भरपूर आहे आणि सोन्यासारखी आली, पण आता त्याला भावच नाही आहे, भाव पूर्ण उतरलेले आहेत कोथिंबीरीचे। तरी पण जाऊ द्या, आता आपले ब्याचे तरी पैसे फिटतील अशी आशा आहे आपल्याला। तर आपण खमंग अशा वड्या बनवण्यासाठी कोथिंबीर उपटून घेऊ अगोदर। किती छान दिसते पाहिली ना। तर चला, सगळ्यात अगोदर आपण भरपूर अशी कोथिंबीर खुडून घेऊ आणि चिरून घेऊ। कोथिंबीर जास्त निब्बर नाही आहे, कवळीच आहे, त्याचे फक्त आपल्याला बुडकं काढून टाकायचे इथं आणि अशी कोथिंबीर घ्यायची, बारीक चिरून घ्यायची। अशा पद्धतीने चिरून घेतली आपण। सगळी अशी कोथिंबीर चिरून झाली, आता स्वच्छ धुवून घेऊ। आपण वड्यांसाठी साहित्य घेतलंय, जिरे घेतलेत मोठा चमचा भरून, 2 लसणाच्या कांड्या घेतल्यात, हिरवी मिरच्या घेतल्यात आणि मीठ पण घेतलेलं आहे। आपल्याला हे सगळं साहित्य बारीक करून घ्यायचं आहे। कोथिंबीर धुवून घेऊ। मी इथं चाळण घेतली, स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून घेतली। वड्यासाठी इथं बेसन पीठ घेतलंय, पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचंय। सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण आज कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहेत। कोथिंबीरीच्या वड्या बनवायचं म्हणलं की सगळ्यांना कंटाळा येतो। चांगलं पातळ मिक्स करून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपण पीठ मिक्स करून घेतलंय आणि पातळ पण बघू शकता, असंच ठेवायचंय। याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचंय, 2 चमचे, म्हणजे वड्या चांगल्या मिळून येतील। झटपट तयार होणाऱ्या वड्या आहेत। छान असं पीठ मिक्स झालंय। आपण चूल पेटवून घेतली, आता कढई ठेवून घेऊ चुलीवर। आपण तेल टाकून घेऊ। तेल चांगलं गरम झालंय, आपण बारीक करून घेतलंय मिरची, लसूण, जिरे, ते याच्यामध्ये टाकून घेऊ। चांगलं परतून घ्यायचंय। मिरची चांगली परतून घ्यायची। याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ। थोडेसे तीळ घेतलेत आपण, हावरी पण म्हणते त्याला, ते पण याच्यात टाकून घेऊ। तिळाने वड्या खूप छान लागतात खायला। छान असा सगळा मसाला परतलाय, आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊ। आपल्याला कोथिंबीर चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची अगोदर। सगळं पाणी नितळून गेलंय, पूर्ण कोरडी झालेली आहे। सगळी अशी मिक्स करून घ्यायची। ज्यांना कोणाला कोथिंबीरीच्या वड्याचा कंटाळा येतोय ना, त्यांनी अशा प्रकारे नक्की एकदा वड्या बनवा। खूप छान लागतात खायला आणि झटपट पण बनतात, जास्त वेळ लागत नाही। 5 मिनिटं आपण असंच थोडंसं शिजून देऊ। आपली कोथिंबीर छान अशी वाफळली, आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं बेसन पीठ टाकून घेऊ। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। घट्ट होईपर्यंत हे सगळं मिक्स करीत राहायचं। छान असं पीठ शिजलंय,
आपण आता इकडे ताटाला तेल लावून घेऊ. चौकून पसरून घ्यायचं आहे असं, म्हणजे मग वड्या चिटकणार नाहीत ताटाला. सगळं असं पसरून घ्यायचंय, म्हणजे चांगलं असं थंड होईल. इतका छान सुगंध सुटलेला आहे याचा. आपण आता हे 5 मिनिटं थंड होऊन देऊ. पीठ थंड झालंय. पण अशा पद्धतीने वडी काढली. आता आपल्याला ह्या तेलामध्ये चांगल्या तळून घ्यायच्या आहेत, किंवा तव्यावर भाजल्या ना तेल टाकून थोडंसं तरी चालतं. तेल चांगलं गरम झालंय. आपण आता वड्या सोडून घेऊ. आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने झाल्या. आता अजून थोड्याशा तळून घ्यायच्या. दोन्ही साईडनी चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. आपल्या छान अशा खरपूस वड्या तळून झाल्यात. तेल शांत झालंय. वड्या टाकल्याच्या नंतर तेल भरपूर उकळतं. आता शांत झालंय. आपण वड्या काढून घेऊ. किती सुंदर दिसते आणि चवीला पण अशाच छान लागत्या बरं का. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायच्या. छान अशा आपल्या ह्या पण वड्या तळल्यात. आपल्या छान अशा सगळ्या वड्या तळून झाल्यात. आपल्या सगळ्या वड्या तयार झाल्यात छान अशा आणि खरपूस झालेल्या आहेत. मुलांनी खाल्ल्या. अजिबात तेल नाही राहिला. हो, अजिबात तेल नाही राहिलेलं. चव खूप छान झालेली आहे. भरपूर अशा वड्या झाल्यात. आपण कोथिंबीर पण भरपूर घेतली होती. रामनी रोहितनी सगळ्यांनी खाल्ल्या. हो, अशा पद्धतीने झालेल्या आहेत. मी एक वडी फोडून दाखवते. अजिबात तेलकट नाही झालेली. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ झालेली आहे. आपण आपल्या वड्यांची चव बघू आता कशी झाली. सगळेजण खाऊन पाहतील. घ्याव तुम्हाला वड्या खायला. बर बर. आपण वड्यांची चव घेऊ कशी झाली ती. राम सिद्धी पण बसले. तर राम, कशी झाली बाळा वडी? छान लागती रामला. छान झालं. आता सिद्धू कशी लागती? घे चपाती बरं. छान लागते तिला पण. सिद्धू कशी लागते खायला? छान लागते. मी लहान लेकरं खाते त्याच्यामुळे जास्त तिखट नाही टाकलेलं.
मस्त झालेल्या आहेत हा. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवा. बाकी छान झाल्या ना वड्या मग. हो, तुम्ही पण अशा पद्धतीने वड्या बनवा. राम कसं आहे? धर. छान आहे का? छान लागलं आता. लहान लेकरांना जर असं तिखट खायची सवय लागली ना तर चांगलंच असतं. गोड खायला नको म्हणतात नंतर. आणि त्यांच्या आवडीचं बनवायचं कधी पण. दरबाळा. तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने वड्या बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या वड्या कशा झाल्या. तुम्हाला जर आपल्या आजच्या कोथिंबीरच्या वड्या आवडल्या असतील ना तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ते पण सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.